नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय श्री त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी। हा प्रवास भक्तीने भरलेला असेल, पण त्यासोबतच आपण निसर्ग सौंदर्य, गावे आणि ऐतिहासिक स्थळांचाही आनंद घेणार आहोत। तर चला या अद्भुत यात्रेला सुरुवात करूया। प्रवास सुरू झाला आणि रस्त्यातली छोटी छोटी गावे पाहून मन आनंदित झाले। इथली साधी घरे, मळे, शेती आणि बैलगाड्या पाहताना खूपच सुंदर वाटते। गावातले लोक अजूनही पारंपरिक जीवनशैली जगतात आणि हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे। आपण पोहोचलो वैतरणा धरणाजवळ। पाण्याचा निळसर नजारा, समोर हिरव्या टेकड्या आणि गार वारा, खरंच स्वर्गीय अनुभूती आहे। जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला जात असाल तर या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घ्या, फोटो काढा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या। हर हर भोले शिव शंभो, हर हर भोले शिव शंभो। हळूहळू आपण नाशिकच्या दिशेने पोहोचलो आणि समोर दिसला ब्रह्मगिरी पर्वत। याच पर्वतावरून गंगा गोदावरी नदीच्या रूपात पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते। पवित्र पर्वताचे दर्शन होताच आपल्याला नाशिकच्या आध्यात्मिक ऊर्जेची जाणीव होते। हर हर भोले शिव शंभो। मित्रांनो, अखेर आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलो। सर्वात आधी आपण रूम शोधूया, कारण गर्दी खूपच आहे। रूमसाठी आवश्यक शिव शंभो। हर हर भोले शिव शंभो, जय जय शिव शंकर शिव शंभो। जय जय शिव शंकर शिव शंभो। पण काय सांगू, 86 नंबर वेटिंग। प्रत्येक जण इथे मुक्कामासाठी थांबत असल्यामुळे गर्दी जबरदस्त आहे। पण संयम ठेवला आणि अखेर रूम मिळाली। जय जय शिव शंकर शिव शंभो। हर हर भोले शिव शंभो। जय जय शिव शंकर शिव शंभो। पटकन फ्रेश झालो आणि आता मुख्य मंदिरात जय जय शिव गर्दी शंकर पाहून कळते की आज दर्शनासाठी खूप प्रतीक्षा करावी लागेल, पण भक्तीच्या जोशात सगळं सोपं जय वाटतं। जय शिव शंकर शिव शंभो। मंदिराजवळ आलो आणि बघा, प्रचंड गर्दी। दर्शनासाठी 4 तास लागणार आहेत, पण महादेवाच्या कृपेने लवकरच दर्शन होईल अशी आशा ठेवून आम्ही रांगेत उभे राहिलो। पण अचानक श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची महाआरती सुरू झाली। मंदिरातल्या त्या दिव्य प्रकाशात, शिवभक्तांच्या गजरात आणि ओम नमः शिवायच्या जयघोषात तो क्षण अविस्मरणीय होता। मित्रांनो, तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला आलात तर आरतीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्की करा। यात वेगळीच ऊर्जा आहे। अखेर 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही मुख्य गाभाऱ्यात पोहोचलो। महादेवाचं दर्शन झालं। श्री त्र्यंबकेश्वर महादेवाच्या चरणी माथा टेकवला, मन पूर्ण शांत झालं आणि त्याच्या कृपेने सर्व काही मिळालं असं वाटलं। तर मंडळी, ही होती आपली त्र्यंबकेश्वर यात्रा। पण थांबा, नाशिकमध्ये अजूनही बरीच अद्भुत ठिकाणं आहेत। पुढच्या व्लॉगमध्ये आपण नाशिकमधील एका खास ठिकाणी जाणार आहोत, जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अनोखा संगम आहे। आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुढच्या व्लॉगसाठी तयार राहा। हर हर महादेव।